हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण किचनमध्ये उपयोगी असणारे डेली यूज सेंटेन्सेस पाहणार आहोत. आय एम कुकिंग डिनर. मी रात्रीचे जेवण बनवत आहे. प्लीज वॉश द व्हेजिटेबल्स. कृपया भाज्या धुवा. कट द ऑनियन्स इन टू स्मॉल पीसेस. कांदे बारीक किंवा चिरा. कट द ऑनियन इन टू स्मॉल पीसेस. कांदे बारीक चिरा. पील द पोटॅटोज. बटाट्यांची साल काढा. पील म्हणजे काढणे. बॉईल द वॉटर. पाणी उकळा. ॲड सम सॉल्ट. थोडे मीठ घाला. जेव्हा थोडं असं बोलायचं असेल तेव्हा सम वापरायचा. ॲड सम सॉल्ट. थोडे मीठ घाला. स्टीर द करी वेल. भाजी नीट हलवा. स्टीर म्हणजे हलवणे. टर्न ऑफ द गॅस. गॅस बंद करा. टर्न ऑन द स्टोव. गॅस सुरू करा. द फूड इज रेडी. जेवण तयार आहे. सर्व द फूड. जेवण वाढा. सेट द टेबल. जेवणाचे टेबल तयार करा. सेट द टेबल. ब्रिंग अ प्लेट. एक ताट आणा. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग अ प्लेट. एक ताट आणा. ब्रिंग अ स्पून. एक चमचा आण. वॉश द डिशेस. भांडी धुवा. वाईप द किचन काउंटर. स्वयंपाकघराचा ओटा पुसा. वाईप म्हणजे पुसणे. वाईप द किचन काउंटर. स्वयंपाकघराचा ओटा पुसा. कीप द किचन क्लीन. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. कीप द किचन क्लीन. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. ओपन द फ्रीज. फ्रीज उघडा. क्लोज द फ्रीज. फ्रीज बंद करा. पुट द मिल्क इन द फ्रीज. दूध फ्रीजमध्ये ठेवा. पुट द मिल्क इन द फ्रीज. दूध फ्रीजमध्ये ठेवा. द टी इज बॉइलिंग. चहा उकळत आहे. टी इज अ बॉइलिंग. चहा उकळत आहे. मेक सम टी. चहा बनवा. फ्राय द ऑनियन्स. कांदे तळा. ॲड सम ऑइल. थोडे तेल घाला. ॲड सम ऑइल. थोडे तेल घाला. टेस्ट द करी. भाजी चाखा म्हणजे टेस्ट करा. टेस्ट द करी म्हणजे भाजी किंवा आमटी चाखा. द फूड इज डिलिशियस. जेवण खूप स्वादिष्ट आहे. द फूड इज डिलिशियस. जेवण खूप स्वादिष्ट आहे. आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. भूक लागणे याला इंग्लिशमध्ये हंग्री असे बोलले जाते. आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. प्लीज पास द सॉल्ट. कृपया मीठ द्या. प्लीज पास द सॉल्ट. कृपया मीठ द्या. प्लीज पास द सॉल्ट. त्यानंतर डोंट वेस्ट फूड. अन्न वाया घालवू नका. डोंट वेस्ट फूड. लेट्स हॅव लंच. चला जेवूया. लेट्स हॅव लंच. चला जेवूया. आजची ही वाक्य डेली यूज सेंटेन्सेस इन द किचन. हा सेशन कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर किचनमधली कुठली वाक्य माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया अशा सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा इंग्लिश स्पीकिंगची. बाय.